नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? मजेत ना? आज आपण पाहूया, तुम्ही गूळ आणि साखरेचा भेसळयुक्त मध तर खात नाहीत ना? वेळीच व्हा सावध. तर तुम्हाला ओरिजिनल मध कसा ओळखायचा याविषयी मी 4 टिप्स घेऊन आलेली आहे. व्हिनेगरमध्ये मधाचे काही थेंब टाका. जर ते थेंब फसफसले तर तो मध शुद्ध नाही, कारण शुद्ध मध व्हिनेगरमध्ये फसफसत नाही. थोडासा मध चमच्यामध्ये घ्या, त्याला गॅसवर गरम करा. जर त्याचा पाक झाला आणि त्यातून छान सुगंध आला तर तो मध शुद्ध आहे. मधाचा एक थेंब पेपर नॅपकिनवर घ्या. जर त्यावर डाग पडला तर तो मध भेसळीचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे ग्लासभर पाण्यात चमचाभर मध टाकून तो हलवा. जर तो विरघळला तर तो भेसळीचा आहे, कारण शुद्ध मध पाण्यात विरघळत नाही. बरेच लोक नियमितपणे मध खातात. मध आणि कोमट पाणी एकत्रित पिऊनच अनेकांचा दिवस सुरू होतो. पण आपण आरोग्यदायी समजून जो मध खात आहोत तो भेसळीचा तर नाही ना, याची खात्री एकदा करून घ्यायलाच हवी. तर माझा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटलं, कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. नवीन जर पाहत असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करा. धन्यवाद.